हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो. हा व्हिडिओ शनिवारचा आहे ताईंनो. तुम्हाला रविवारी येईल. तर रविवारी एकादशी होते त्यामुळे म्हटलं चला शनिवारी सकाळी मी थोडेसे बटाटे होते ते सगळे शिरून घेतले आणि म्हटलं थोडेसे चिप्स बनवावे. एखादा किलो असतील बटाटे, घरचेच होते, मी काय चिप्ससाठी वेगळे आणले नव्हते. थोडे मोठ्याले साईजचे काय बारीक साईजचे होते, पण म्हटलं चला ते आहेत तेवढ्याचे करूया, उद्याच्या उपवासासाठी होतील म्हणून. मग मी सगळे बटाटे शिरून वगैरे घेतले आणि लगेच चिप्स बनवायला घेतले. मग तेवढ्याचे असल्यामुळे काय मला 10-15 मिनटात तर होऊन गेले ते बटाटे थोडे असल्यामुळे. तर मग ते चिप्स केले आणि नंतर मग ते स्वच्छ पाण्यानं 2-3 पाण्यानं धुवून घेतले. आणि थोडं याला काय मी तुरटी वगैरे काय वापरली नाही, म्हटलं आहेत थोडे शिकतात त्याच्यामुळं. आणि मी काय जास्त इकडं बनवत पण नाही, आपल्याला पुण्याला इकडं बनवायचं म्हटलं तर गॅस वगैरे लागतो आणि वाळवायचे पण थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळं. आणि वरती पण टेरेसला टाकलं तर कबूतर इकडं काय ठेवत नाहीत, त्याच्यामुळे मला काहीच करता येत नाही इकडं. मग मी आईकडनं आणत असते, आई देते मला उन्हाळी वाळवून सगळे. तर त्यामुळं मग थोडेसे केले होते, एखादं आली होती म्हणून म्हटलं चला घरचे घरी थोडेसे खायला. आईकडं यायचे राहिली आणखी बाकी येतं त्याच्यामुळं मी 3-4 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि थोडासा वेळ पाण्यामध्ये ठेवले. आणि तोपर्यंत इथं एक गॅसवरती पातेलं ठेवून छोट्याशा पातेल्यात यशस्वीला नाचणी सत्व बनवलं. आणि म्हटलं तिला पण आता भूक लागली असेल, 11 वाजले होते सकाळचे. आणि मग नाचणी सत्व बनवलं, ते थंड झालं की लगेच तिला खाऊ घातलं आणि नंतर ती झोपी गेली. म्हटलं तोपर्यंत बाकीचे काम होते तर कपडे धुवून घेतले आणि ते झालं की मग लगेच बटाटे उकडायला ठेवले. तर इकडं काय मोठाले पातेले वगैरे आणलेले नाहीत मी, त्याच्यामुळे मग मी काय करत असते, थोडंसं मोठं काय करायचं असेल की इडली पात्रामध्ये करत असते, प्लेट काढून इडली पात्राच्यात. मग इथं मग तेच केलं मी. इडली पात्रामध्ये थोडंसं पाणी टाकलं, चवीपुरतं आपल्याला लागेल त्यानुसार मीठ टाकलं आणि चिप्स, ते पाण्यामधले चिप्स सगळे त्याच्यामध्ये उकडायला ठेवले. थोडासा वेळ उकडू दिले, ते 10-15 मिनटं, 10 मिनटं उकडू दिले आणि झाकून ठेवलं 5 मिनटं. आणि मग नंतर चांगले उकडले होते, बघितले चेक करून. तर वाळवायला पण काही जागा नाही, त्याच्यामुळं काय छोटीशी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्येच वाळवणार आहे मी. आणि ऊन पण सकाळीच इथं गॅलरी होतं त्यामुळं ते पण आता थोड्या वेळात समोर जातं ऊन. तर त्यामुळं तर बघा आता इथं थोडंसं गेलेलंच आहे ऊन, आता संपत आलेलं आहे इथलं गॅलरीमधलं. पण मला चला काही उन्हानं काही हवेनं काही वाळून जातलं, चिप्सला काही जास्त कडक ऊन पण लागत नाही, होऊन जातं. आणि मग इथं लगेचच मी उकडलेले चिप्स वाळवायला टाकत होते. तर तोपर्यंत उठली पण यशस्वीचं असंच असतं चालू. तर उठल्या तर तिला पाहिजेच असतं आईकडे यायचं. तर मग बसली ती मांडीवर, मग ती बसली तोपर्यंत मी सगळे उकडलेले चिप्स ते वाळवायला टाकले. थोडेसे का असल्यामुळं वाळतात म्हणलं तोपर्यंत. सकाळी लवकर काय म्हटलं एवढा काय विचार नव्हता डोक्यात की आज चिप्स करावं म्हणून, त्यामुळे थोडासा उशीर झाला. आणि तोपर्यंत ऊन निघून गेलं गॅलरीमधलं. म्हटलं जाऊ द्या चला, होऊन जातं, थोडेसे तयार आहेत. आणि मग ते वाळत टाकले आणि मग नंतर थोडंसं का यशस्वीला घेऊन थोडंसं बसलो, आराम वगैरे झाला, खेळ तिच्यासोबत थोडंसं. आणि मग नंतर हे बघा 5 वाजताचं रुटीन आहे हे माझं. आता 5-5:30 वाजता मग मी चहा वगैरे बनवून घेतला होता. आणि मग आता म्हटलं चला आता इथं वरण भात लावायचा होता. वरण भात लावला ना तर यशस्वीला पण पोळी आणि साधं वरणाला फोडणी देत असते तर ते तिला खाता येतं, त्याच्यामुळे मग कधी वरण भात लावत असते. तर मग इथं वरण भात लावून घेतला होता. आणि आज थोडासा मुरमुऱ्याचा चिवडा पण बनवायचा होता, म्हटलं थोडंसं आधीमध्ये खायला बरं पडतं. तर त्यामुळं थोडंसं मग किराणा भरलेला होता तर सगळं होतं आता त्यामुळं. तर मग मी तर एका ताटामध्ये शेंगदाणे आणि लसूण, डाळवं, थोडंसं खोबरं त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले मी. असं सगळं काढून घेतलं एका ताटामध्ये. थोडासा कढीपत्ता असेल तर मुरमुऱ्याच्या चिवड्याला टेस्ट चांगली येते. तर थोडासा कढीपत्ता हे सगळं होतं आज तर म्हणून घेतले. आणि इथे थोडेसे मुरमुरे चाळून घेतले. मला वाटलं मुरमुऱ्यात काय कचरा वगैरे निघन, तर काहीच निघालं नाही. मग नंतर लक्षात आलं की आपण बाहेर दुसऱ्या ताटलीमध्ये चाळून मग टोपलीमध्ये टाका. मग मी साईडला चाळून घेतली आणि टोपलीत टाकले. कढई छोटी असल्यामुळे काही जास्त नाही बसणार म्हटलं, पण ते टोपल्यात टाकल्यामुळे मला काही अंदाज नाही आला. आणि मग मी तर थोडंसं एका छोट्याशा वाटीमध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि तिखट असं सगळं एकत्र काढून घेतलं एका ताटामध्ये. आणि इथं शेंगदाणे कढईमध्ये तळायला ठेवले. थोडंसं शेंगदाण्यामध्ये मीठ टाकलं ना तळताना, तर ते जेव्हा चांगले तळतात ना खरपूस, तेव्हा ते थोडे फुटल्यासारखे होते. त्याच्यामध्ये मीठ गेल्याच्या नंतर ना नुसता शेंगदाणा जरी खाला त्याची टेस्ट वेगळीच येते. त्यामुळे मग मी तसं करत असते, थोडंसं मीठ टाकते. शेंगदाणे चांगले तळून घेतले खरपूस, ते झालं की लगेचच डाळवं तळायला घेतलं. डाळवं चांगलं तळून घेतलं थोडासा कलर चेंज होईपर्यंत, की मग खोबरं तळून घेतलं. कलर थोडासा चेंज झाला की ते काढून घेतला. आणि लगेचच मग थोडंसं लसूण आहे ना, मी हे काय सोललेलं नव्हतं लसूण, काय नाही, तसंच टेचलेला होता. तोच असा कडक होईपर्यंत थोडंसं तेल कडकचं केलं आणि त्याच्यामध्ये कडक होईपर्यंत लसूण तळून घेतला. लसूण झाला की कढीपत्ता कडक होऊस तर तळला आणि ते झालं की लगेचच कोथिंबीर तळून घेतली. आणि हे सगळं तळून एकत्र एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं तेल, हळद, मीठ टाकून थोडासा ते मसाला वगैरे टाकून मग मी त्याच्यामध्ये मुरमुरे टाकले. पण ते नंतर लक्षात आलं कढईत टाकलं की मुरमुरे जास्त झाले आणि टोपलं मोठं असल्यामुळे काय ते लक्षात नाही आलं माझ्या.
माझ्या. मग म्हटलं चला जाऊ द्या, आता थोडंसं हळूहळू करून घ्यावं हलून. तर मग घेतलं तसं ॲडजस्ट करून थोडं थोडं करून हलवून घेतलं तर होऊन गेलं ते त्याच्यामध्ये. बघा ताईंनो असा झाला आहे चिवडा मुरमुऱ्याचा. आणि आता म्हटलं चला आता स्वयंपाकाचा पण टाईम होतच आहे, तर मग लगेचच मी इथं पीठ भिजवायला घेतलं. वरण भात आणि पोळी बनवायची होती. तर संध्याकाळच्या शक्यतो भाकरी असतात सगळ्यासाठी, पण आज वरण भात लावला होता. यशस्वीला पण खायला बरं पडतं पोळी असेल तर. मग त्यामुळे पोळ्या बनवण्यासाठी मी इथं पीठ भिजवायला घेतलं होतं. आणि मला काही ती सवय लागली किचन ओट्यावरती पीठ भिजवायची, तर त्याच्यामुळे काय बसून खाली तरी भिजवताच येत नाही. त्यामुळे मग मी किचन ओट्यावरच उभा राहून भिजवत असते. तिकडं वरण भात पण झाला होता, चिवडा पण झाला होता. आणि मग तोपर्यंत मग पीठ भिजवा म्हटलं. मग थोडंसं 5-10 मिनटं भिजलं ना पीठ तर थोडं चांगलं पोळ्या चांगल्या येतात, म्हणून मग लगेच पीठ भिजून घेतलं. आणि माझं कसं असतं की ताटाला लागलेला सगळा उंडा वगैरे असतो ना, तो कणिक ओल्ला झालेला ताट, तर मग ते थोडं पाणी टाकून सगळं होईल तेवढं क्लीन होईल तेवढं लावून थोडंसं पाणी लावून मी पीठ भिजवत असते. आणि तसं पीठ भिजवलं ना तर पोळ्या पण खूप मस्त येतात ताईंनो. तर तुम्ही करून बघा असं. मी सगळं ते ताटाला लागलेला उंडा आहे ना सगळं पाणी लावून सगळं काढून घेत असते. आणि चांगला मळून घ्यायचं. जेवढा पिठा आपण चांगलं मळून घेतो ना तर तेवढी चांगली पोळी येते आणि नरम बी होती आणि फुगती पण. तर मग माझं जास्त असतं आणि खाली बसून येत नाही, त्यामुळे मग मला उभा राहूनच करावं लागतं थोडंसं. छान होतं माणूस, पण बरं पडतं मला हे असंच. त्याच्यामुळे मग मी इथंच किचनवरतीच पीठ भिजून घेतलं. आणि पीठ भिजून घेतलं की लगेचच मग वरणाला फोडणी द्यायला घेतली. म्हणलं आता लगेच वरणाला बी फोडणी देऊन घ्यावी. वरण झालं होतं तोपर्यंत वरण हाटून घेतलं. आणि फोडणीसाठी मग मी सगळं काढून ठेवलं होतं. कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो, सोललेलं लसूण असं सगळं ताटामध्ये मी फोडणीसाठी सगळं काढून ठेवलं होतं. तर मग लगेचच पीठ भिजून झालं की एका कढईमध्ये तेल टाकलं आणि मोहरीची चांगली तडतड दिली. ती झालं की लगेचच लसूण टाकला. आणि लसूण झालं की कढीपत्ता, थोडंसं टोमॅटो टाकलं. टोमॅटो थोडंसं नरम होईपर्यंत तळून घेतलं मीठ टाकून थोडं. आणि लगेचच मग आपला रोजच लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद टाकली. आणि चांगलं सगळं मसाले ते सगळे तेलामध्ये परतून घेतले. आणि लगेच हाटून घेतलेलं वरण टाकलं त्याच्यामध्ये. आणि यशस्वीसाठी मी थोडंसं छोट्याशा पातेल्यात मोहरी आणि जिरे टाकून थोडंसं देत असते फोडणी तिला, म्हणजे ती मिठातलं तिला बरं पडतं खायला. तिला सध्या तर काही तिखट देत नाही आम्ही त्याच्यामुळं. आणि मग इथं वरणाला फोडणी देऊन घेतली आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकली. आता उन्हाळ्यामुळं सध्या कोथिंबीरचं थोडं रेट पण वाढलेले आहे, त्यामुळे मग मी असेल तर टाकत असते थोडी करून. नेहमी काय अन्न नाही होते, ती सुकून जाती राहत नाही उन्हाळ्याची त्यामुळं. आणि मग फोडणी दिली, साईडला ठेवलं थोडंसं वरण उकळतं तोपर्यंत. म्हटलं चला लगेचच पोळ्या बनवून घ्याव्यात आता. हाताबरोबर काम करून घेतली तर पटपट होतात, त्यामुळे मग लगेच एक साईडला पोळ्या बनवायला घेतल्या. आणि बघा त्यांना अशा पोळ्या फुगतात. मग चांगली कणिक जर पीठ पाणी लावून मळून घेतली ना तर चांगल्या होतात पोळ्या. तर मग मी लगेच तिथं पोळ्या बनवायला घेतल्या, पटपट पोळ्या बनवून घेतल्या. यशस्वी खेळत होती, तिला एक छोटीशी पोळी बनवून देत असते, थोडी नरम आणि जाड. तर मग ती पोळी तिच्या वरणात मी काय करते, गरम वरणामध्ये टाकते. आणि ती भिजते. मग भिजलीच नंतर तिला खायला ती मऊ झाली ना तर खायला बरं पडतं तिला त्याच्यामुळं. आणि मग इथं पोळ्या होईपर्यंत वरण पण उकळलं होतं. मग लगेच वरणाचं झाकून ठेवलं आणि पोळ्या बनवून घेतल्या. आता हे टायमिंग 7-7:30चं असेल. आणि कसं स्वयंपाक होईपर्यंत आवरेपर्यंत सगळं 8 वाजते. तर मग नंतर ते आल्याच्या नंतर आम्ही जेवण करतो. तर त्यामुळं स्वयंपाक थोडं लवकर पण लागत असते. मी थोडं करण्यामध्ये टाईम जातो, मध्ये यशस्वी असते त्याच्यामुळं असं काय तसं काय करता कामामध्ये टाईम निघून जातो. तर त्यामुळं मग मी चिवडा बनवला की लगेचच स्वयंपाकासाठी लागले होते. इथं मी पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. आणि मग लगेच भांडे पण घासायला घेतले. आता पोळ्या झाल्या म्हटलं किचन आवरून घेते आणि लगेच भांडे घासून घेते. स्वयंपाकाचे वगैरे असतात, चहा पाण्याचे असतात आपले. आणि ती पण जेवली होती यशस्वी, तर तिचे पण होते थोडेसे भांडे पडलेले. मग मी वरण वगैरे दुसऱ्या पातेल्यामध्ये छोट्या ओतून घेतलं होतं, कारण मग एवढं मोठं झाकून ठेवायला ते बरं पडतं छोटंसं असलं तर ते. त्यामुळे मग मी लगेचच रिकामे झालेले भांडे घासून घेतले. आणि भांडे घासून घेतले आणि लगेचच किचन क्लीन करून घेतलं की मग कसं स्वयंपाक झाल्यासारखा पण वाटतो. त्यामुळे मग ते कामे आवरून घेतली. आणि थोडंसं एक यशस्वीची थोडीशी एक मोठीशी पातेली ते बाकी राहिलं होतं घासाचे, तिच्यासाठी बनवलेलं वरण ते होतं. आणि सध्या तर ते दात नसल्यामुळे मी काय करते, पुरणाची जी चाळण असते ना तर त्याच्यामधनं थोडंसं बारीक करून काढून घेत असते. तिला खायला सोपं पडतं, कारण चावायचं एवढं कळत नाही तिला. म्हणून ही छोट्याशा टोपलीमध्ये तिला काढत असते सगळं आणि देते तिला खायला, तर ते बरं पडतं तिला. आणि मग लगेच तिचे पण भांडी रिकामी झाली, ते पण घासून घेतली. तर आम्ही दोघीजणी बोलत होतो, बोलता चालू होतं काम. आणि बोलत काम पण लवकर होतं आणि वेळ पण निघून जात ते पण लक्षात येत नाही. आणि स्वयंपाक भांडे झाले की बरं पडतं. आणि मी भांड्यासाठी साबण वगैरे नाही वापरत सध्या, तर लिक्विड वापरते. सगळं आवरलं, चिवडा थंड झाला तर ते भरून घेतला. तर चला ताईंनो, माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.